नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 5:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी आपलं गाव. आणि आज मंडळी ॲक्च्युली आहे 10 माघारी. जयेंद्रचं लग्न झालं, तुम्ही गेल्या व्हिडिओमधून बघितलं असेल. तर लग्न झाल्यानंतर पूजा होती. पूजानंतर 5 माघारी येतात नवरीकडून, आणि 5 माघारी येऊन इकडे चिकन वड्याचा वगैरे असा बेत असतो नॉनव्हेजचा, आणि मग इथून नवरीला घेऊन ते परत जातात. म्हणजे माघारी आलेले असतात, 5 माघारी म्हणून त्याला बोलतात. तर 5 माघारीचा कार्यक्रम झाला, तुम्ही बघितला असेलच. तर आज आहे मंडळी 10 माघारी. 5 माघारी म्हणजे 5 पाहुणे येतात, 10 माघारी म्हणजे 10 पाहुणे येतात. तर असं काय आता राहिलेलं नाही आहे 5 पाहुणे, काय असं नसतं. 20-25 जणं जातात, पण ती बोलण्याची पद्धत की 5 जणं येतात आणि 10 जणं येतात. तर 5 माघारी नवरीकडून येतात, आणि 10 माघारीची जी पद्धत आहे ती नवऱ्याकडची माणसं जातात नवरीकडे. आणि तो काय तिकडे पण त्यांचा भेटवणीचा छोटा मोठा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर नॉनव्हेज जेवण असतं, आणि ते झाल्यानंतर नवरी मुलीला घेऊन नवरा परत येतो. आणि मग साधारण लग्नाचे बरेचसे जे काही कार्यक्रम असतात ते संपले म्हणायला हरकत नसतं. त्याच्यानंतर मग त्यांचा सुखी संसार सुरू होतो. तर असा आज 10 माघारी आहे, आणि आज भरपूर संध्याकाळी वेगळंच क्लायमेट झालं आहे. ॲक्च्युली ऑफिसची कामं आवरत होतो मी, तर त्याच्यानंतर बघितलं तर एकदम तुफान वारा आला आहे. पाऊस आमच्याकडे अजून आलेला नाही आहे, पण वारा भयंकर आहे. सर्व बाजूने क्लायमेट जर बघाल ना, आता थोडीशी बुंदाबांदी होते, म्हणजे मोठा पाऊस नाही, बुंदाबांदी चाललेली आहे. आणि अशा वातावरणात आपल्याला इथून जायचं आहे 10 माघारीसाठी. ॲक्च्युली जी नवीन वहिनी आहे ती आहे आपली कळंबस्ते गावातली. तर कळंबस्ते गावामध्ये आपल्याला विरतवाडीमध्ये जायचं आहे 10 माघारीसाठी. तर पाऊस काय गडबड करतो आहे त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. आता बारीक पाऊस सुरू झाला आहे, आला तर जोरात पण येईल. पण सध्या तरी आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे, आणि आपल्याला 6:30 वगैरे निघायचं आहे. हवा बघा किती आहे, दिसते का हवा तुम्हाला? भयंकर हवा आहे. आणि या बाजूला ढग बघा कसे झालेत, विचित्रच झालेत, अकराळ असे ढग आहेत. कधी पण जोराचा पाऊस येऊ शकतो. आता बुंदाबांदी चालू झाले बारीक. तुम्हाला टेरेसवरती दिसत असेल, आहे बघा, दिसतंय का? विजा वगैरे चमकत आहेत. चला, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे, आणि आता निघालो आहे. बाईकवरूनच जाऊ, कारण पाऊस तर गेला आहे. तर खालच्या पट्ट्याला माहिती नाही पाऊस पडतो आहे की नाही पडतो आहे. पण आता वातावरण एकदम मोकळं नाही म्हणता येणार, पण मगापेक्षा तरी खुललं आहे चांगलं. उजेड दिसत असेल बघा, मी पांढरा दिसत असेल, कारण वरून असं एकदम असा उजेड मारला आहे आकाशातून. वाजले आता 6:45-7 वाजायला आलेत, तरीसुद्धा उजेड चांगला आहे. कारण आता कसं आहे, दिवस मोठा आहे, 7:30ला वगैरे जरा काळोख होतो. हे बघा, सूर्यास्त लगभग झाला आहे, आणि आकाशात असे ढग आहेत. हे बघा, रात्री रिटर्न येईपर्यंत काही होऊ शकतं. हे बघा, भरपूर ढगाळ वातावरण आहे. मी प्लॅस्टिकच्या बॅगा घेतल्यात मोबाईलसाठी खास करून, कारण अशा वेळेस आपल्याकडे एखादी बॅग वगैरे असेल ना तर बरं पडतं. पावसाळ्यामध्ये खास करून अशा बॅगा ठेवतो मी. तर बघूया काय पाऊस करतो आहे. चला, रामादाच्या दुकानाच्या इथे सर्वजण आले आहेत. तर अजून बोलेरो आली नाही आहे, बोलेरोच्या पाठीमागून आपण जाणार आहे. तर ती आली की मग वरात त्याच्यामध्ये थोडंफार बसेल, बाकीच्या बाईकने निघतील. चला, अंधार पडायला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर आपल्याला कळंबस्ते गाव गाठायचं आहे. चला, पंचवण्यामध्ये आलो आहे. तर रात्रीचा अंधार आहे, काय दिसणार नाही. तर ही बस गेली आपली वस्तीची, आज उशीर झाला. आणि या बाजूला इकडे संगमेश्वर, आणि या बाजूला इकडे कळंबस्ते उमरे. तर आपल्याला कळंबस्तेमध्ये जायचं आहे विरातवाडीमध्ये. फायनली विरातवाडीमध्ये पोचलो आहे. तर बाहेरचा काय नजारा दिसणार नाही, काळोख आहे, पण इथून एंट्री आहे. आज बॉस सोबत आलेला आहे. आता नंतर काय तू ये एकटा. हां, पोचेल. इथं उभा राहा वर. हां, उभा राहा वर, चढवा त्याला वर. हां, चांगला निवळीत आवाज गेला पाहिजे, निवळीत आवाज गेला पाहिजे. बघ यावर या. अरे धरून
मोबाईलच येतात डायरेक्ट. चला सोड, झालं काम तुझं. चला 10 माघारी म्हणजे आज हळद उतरणीचा कार्यक्रम. आज हळद उतरली जाईल. वर्ण खाली त्यांना जाऊ त्याला मोकळवलं तरी झालं. पाणी मारायला पाणी नको होतं अजिबात. उद्यापासून फिरायला मोकळा झाला. उद्या कुठं तर आता हळद उतरली. उद्या पण उद्या कुठं फिरणार? उद्या शनिवार. हो का? आता ठेवाल नाही, रविवारी सोडाल काय? हां बरोबर, शनिवार आहे इकडे. तुम्ही बरोबर शुक्रवारचंच घेता हो. आला दिवस तिघांचं पण बघितलं ते शुक्रवार येतो. तुम्हाला आमच्याकडे शुक्रवार गाव, तुम्ही शुक्रवारच घ्या. तू एकटं दुसरं कोण आहे कोणतरी घरात वहिनीसला बघ येते काय. नवऱ्याकडची करवली. पाणी वाचून तरी जमीन
तिकडे जायचं तिकडे ऐका ना, नवरीचे कोण तुम्ही? बहिणी. काय नाव काय तुझं? तर आता भेटवणीचा कार्यक्रम चालू झाला आहे. तर हे वाडी प्रमुख आहेत विरतवाडीतले. हे जेवणावाले जेवणावाल्यांचा मान असतो, ताशेवाल्यांचा मान आहे. या लोक टाइम नको वाजतात पण
पाहुण्याचे दोन माणसं भेटली संपला विषय. ये चला बेटवणीचा कार्यक्रम वगैरे झाला आहे. तर आता चिकन आणि वडे असा बेत आहे. मस्त ताट सजलेलं आहे. चिकन वडे, कांदा, निंबू, भात आणि रस्सा. चला जेवायला या. पंक्तीमधलं जेवण खास. इकडे नवरी मुलगीचं घर आणि इकडे समोरच पंगत बसले. जेवायला या मंडळी. जेवायला या. चल बाय बाय. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आम्ही फायनली निघालो. ते बुटं लपवली त्याच्यात बराचसा टाईम गेला पण ठीक आहे. चला मांडवली झाली, आता निघूया घरी. चला म्हणजे रात्रीचे साधारण 12:30 वगैरे वाजलेत. आपण आलो आहे आपल्या घरी. ॲक्च्युली मगाशी जे वादळ वगैरे आलं आहे त्याने बरीचशी झाडं वगैरे पडलेत. तर जी संध्याकाळी आमच्याकडे लाईट गेले अजून काय आलेली नाही आहे. आता बहुतेक उद्यापर्यंत येईल. असो चला म्हणजे. तर आज खास आपण 10 माघारी गेलेलो कळंबस्ते गावी. छान असा कार्यक्रम झाला आणि आता घरी पोचलो आहे. तर अशा कार्यक्रमाची रंगत काय वेगळीच असते. तिकडे लकीली लाईट होती पण आपला जो पट्टा आहे पंचवणीपासूनचा वरचा तर तिकडे लाईट नाही आहे. मगाशी वायरमॅन पण भेटले होते तर त्यांचं काहीतरी काम चालू आहे. तर बोललेत सॉर्ट आऊट होईल. तर बघूया आज रात्रीपर्यंत केली तर ठीक आहे, अदरवाईज मग उद्याच. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात या व्हिडिओमध्ये आता इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.